पिशवी असते त्याच्या बाजूला असे रक्तांच्या गाठ्या होतात. प्रत्येक पिरियडला त्याच्यातून ब्लड निर्माण होतो आणि पोटात साठवतो. आता जे हॉर्मोनच्या गोळ्या असतात ते गोळ्या घेऊन आपण हे जे ब्लिडिंग आहे त्याला आपण थांबवू शकतो आणि त्याच्यामुळे थोडंफार आपण पेन पण कमी करू शकतो. पण त्या मेडिसिनचा पण एक साईड इफेक्ट थोडेफार असतात आणि त्याची एक लिमिट असते की ते कितपर्यंत चालणार आणि किती त्याचा बेनिफिट होणार आहे पेशंटला. जर पेशंटला फर्टिलिटी पाहिजे असेल म्हणजे प्रेग्नन्सी राहायची आहे तर आपण हॉर्मोनच्या गोळ्या देऊ शकत नाही. तर पेशंटला एंडोमेट्रियोसिस आहे त्यांना आम्ही सांगतो की अँटी इन्फ्लमेटरी डाएट ठेवायची, म्हणजे जे ज्या ऑलमोस्ट सात्विक फूड म्हणू शकतो आपण, विच इज नॉट, ज्याच्यात जास्त फॅट नसतं किंवा शुगर आणि रिफाईंड प्रोडक्ट्स नसतं, प्रिझर्वेटिव्ह नसते, असे सगळे जेवण केलं किंवा डेअरी प्रोडक्ट्स कमी करायचे, ग्लुटेन कमी करायचं, हे सगळे इन्फ्लमेटरी प्रोडक्ट्स आहेत. ते जर डाएटमध्ये आपण कमी केलात तर जी सूज आहे आतमधली, इन्फ्लमेशन जी आहे ती कमी होते. एकदा तुम्हाला जर एंडोमेट्रियोसिस चालू झालं आहे तर ते तुमच्याबरोबर राहणार आहे टिल तुमचा मेनोपॉज होत नाही आणि पिरियड संपत नाही. 25% लोकांना पिरियड संपल्यानंतर पण प्रॉब्लेम देऊ शकता एंडोमेट्रियोसिस. कारण जर आपलं वजन खूप वाढलं मेनोपॉज झाल्यानंतर आणि फॅट खूप असेल बॉडीमध्ये तर त्याच्या एस्ट्रोजन हॉर्मोनमुळे हा एंडोमेट्रियोसिस परत वाढू शकतो. एका मुलीला खूप पेन होते, सगळे म्हणतात ते होऊन जाईल, निघून जाईल, काहीच नाही आहे, पण त्याला कळते की त्याला किती पेन होते आणि हे जे पेन आपण इग्नोर करायला सांगतोय त्याच्यामुळे त्यांना खूप वेळा डिप्रेशन असणं किंवा त्यांना डॉक्टरही कधी कधी सांगतात सोनोग्राफीमध्ये काहीच दिसत नाही आहे, तुम्हाला काहीच नाही आहे, तुम्ही उगाच सांगतात की तुम्हाला पेन होतं आहे, पण तिला पेन होतं आहे आणि ते सोनोग्राफीमध्ये दिसत नाही आहे. कारण कधी कधी एंडोमेट्रियोसिस 60% लोकांना सोनोग्राफीमध्ये कधीच दिसत नाही. नमस्कार, मी डॉक्टर अंशुमाला शुक्ला कुलकर्णी, हेड मिनिमल ॲक्सेस गायनेकॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, अंधेरी, मुंबईमधनं बोलते. आज आपण हा विषय जो काढलेला आहे दॅट इज एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस हा एक आजार आहे विच इज क्रॉनिक, म्हणजे खूप वर्षापासून पेशंटला असतो. पिरियड चालू झाल्यानंतर चालू होतो आणि पिरियड संपल्यापर्यंत ते पेशंटला त्रास देऊ शकतं. हा आजार ॲक्च्युली काय असतं? एंडोमेट्रियोसिस एक क्रॉनिक इन्फ्लमेशन डिझीज आहे. आधी आपण सगळे हे विचार करायचे की फक्त पिरियडचा जो पेन असतो किंवा पिरियडचा जो ब्लड असतो ते इतरकडे जाऊन साठवून त्याच्यातून पेन निर्माण होतो आणि त्याच्यातून सिस्ट वगैरे होऊन पेशंटला त्रास होतो. पण आताची जी नवीन शोध काढलेली आहे त्याच्यात आपल्याला हे कळालं आहे की एंडोमेट्रियोसिस ॲक्च्युली एक सिस्टमिक इलनेस म्हणतात त्याला. म्हणजे फक्त युट्रस, ओव्हरी आणि फेलोपियन ट्यूबला आजार किंवा त्रास देणारा नाही आहे, त्याच्यामुळे इतर बाकी ऑर्गन्सला पण त्रास होऊ शकतो. जसं की आपण इंटेस्टाईन्सला ब्लोटिंग असतं, म्हणजे फुगलेल्यासारखं वाटणं, खूप पेन होणं स्टूल पास करता वेळेस किंवा कधी कधी ऑब्स्ट्रक्शनसुद्धा, म्हणजे स्टूल न पास करता येतो असंही होऊ शकतो. त्याच्यामुळे एंडोमेट्रियोसिस युरिन ब्लॅडरला पण कधी कधी वाढतो आणि त्याच्यामुळे युरिन पास करायला त्रास होतो, त्याच्यात ब्लिडिंग होऊ शकते. मेन सिम्पटम्स एंडोमेट्रियोसिसचे म्हणजे खूप जास्त पेन पिरियडच्या वेळेस, म्हणजे पाळी आली की खूप पेन होतं पोटात. आता सगळ्यांना पेन होतो पिरियडच्या वेळेस आणि आपल्याला असं खूप वेळ वाटतं की जे पेन होतं हे पिरियड्सला ते नॉर्मलसारखं पेन आहे, त्याला काही आपण टॉलरेट करावं किंवा त्याला आपण सहन करावं, एखादे औषध घ्यावी आणि लग्न झाल्यानंतर बरं होऊन जातं किंवा प्रेग्नन्सी झाल्यानंतर बरं होऊन जातं. पण एंडोमेट्रियोसिस ॲक्च्युली असं पेन असतो की ते लहान मुली जे असतात शाळेतली त्यांना जर का पेन असं झालं तर त्यांना कधी कधी फेंट होऊन जातात, त्यांना इंजेक्शन द्यावे लागतात, त्यांना त्या दिवशी काम करता येत नाही किंवा शाळेत जाता येत नाही. आता हा जो पेन आहे हा नॉर्मल पेन नाही आहे, ह्याला एंडोमेट्रियोसिस पेन म्हणतात आणि हा पेन प्रत्येक वर्षी वाढत चालू जातो. म्हणजे आपले जे साधे पेन असतात पिरियडच्या वेळेसचे ते आपण मोठे झाल्यानंतर 20च्या वय झाल्यानंतर व्यवस्थित बरे होऊन जातात, प्रेग्नन्सी झाल्यानंतर बरं होतात, कारण ते स्पाझमोडिक डिस्मेनोरिया म्हणतात त्याला. ते फक्त 1 किंवा 2 दिवसाला थोडंसं पेन होऊन आपोआप बंद होऊन जातं. पण एंडोमेट्रियोसिसचा पेन असतं, पण ते पेन खूप प्रमाणाने जास्त असतो. पेशंटला काहीही काम करता येत नाही, त्यांना इंजेक्शनं लागतात आणि हा पेन प्रत्येक वर्षी वाढत चालू जातो. तर ह्याला एंडोमेट्रियोसिस म्हणतात. एंडोमेट्रियोसिसला आपण का एवढा विचार करतोय ह्याच्याबद्दल आता? कारण एंडोमेट्रियोसिसला डायग्नोसिस किंवा त्याची शोध की ते पेशंटला आहे की नाही ते कळवण्यासाठी करीब 4 किंवा 7 वर्ष लागू शकतात. म्हणजे हे नुसतं इंडियामध्ये असं नाही आहे,
जगात सुद्धा कुठल्याही कंट्रीमध्ये तुम्ही बघा तर जर पेशंटला असं पेन होत असेल तर त्यांना डायग्नोसिस घेण्यासाठी 4 to 7 इयर्स लागतात. म्हणजे पेशंटला तेवढं पेन सहन करावं लागतं आणि जेव्हा आपल्याला कळतं की त्यांना एंडोमेट्रियोसिस आहे त्या डिझीजनी सगळे ऑर्गन्सला खूप डॅमेज करून त्याची फंक्शनॅलिटी कमी करतात आणि पेशंटला क्रॉनिक पेन सिंड्रोम पण होऊ शकतो. एंडोमेट्रियोसिस पिशवी आणि बीजकोश, ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब्स ऐवजी युरिन ब्लॅडर आणि रेक्टमला पण इफेक्ट करू शकतो. कोणाकोणाला हा लंग्सच्याकडे किंवा लिव्हरच्याकडे किंवा हार्टच्याकडे पण असू शकतो. म्हणून हे आजार आणि ह्या आजारला कधीकधी नेहमी मल्टी स्पेशालिटी हेल्प लागते. म्हणजे फक्त गायनेकॉलॉजिस्ट नाही आणि गायनेकॉलॉजिस्ट पण ट्रेंड गायनेकॉलॉजिस्ट जे एंडोमेट्रियोसिस सर्जरी करण्यात त्यांची ट्रेनिंग झालेली आहे. कारण हा आजार असं असतं की आपण दुर्बीण घातल्यानंतर आपल्याला कळतं की ॲक्च्युली कितपर्यंत आहे आणि जर आपण ते सोडून दिलात आणि किंवा व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली नसेल तर पेशंटला त्याचा अजूनही पेन होतो, दुखतं आणि त्रास वाढवू शकतो. कोलोरेक्टल सर्जन, न्यूरोलॉजिस्ट ह्याच्यात इन्वॉल्ड असतात. एंडोमेट्रियोसिस क्लिनिक म्हणून असतं, आमच्याकडे एक एंडोमेट्रियोसिस क्लिनिक आहे. त्याच्यात एका पेशंटला फक्त गायनेकॉलॉजिस्टही नाही, कोलोरेक्टल सर्जन, कारण त्यांना इंटेस्टाईनचे प्रॉब्लेम असू शकतात, युरिनचे प्रॉब्लेम असतात, कधीकधी किडनीला सूज येते तर न्यूरोलॉजिस्टकडे कधीकधी पाठवतो. आमच्याकडे पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट आहेत, कारण क्रॉनिक पेन असल्यामुळे खूप वर्षानुवर्ष पेन असल्यामुळे त्यांना पेन मॅनेजमेंटची पण गरज असते, ज्याच्यात इंजेक्शन घालू शकतात पेन कमी करण्यासाठी. डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट, कारण फिजिओथेरपिस्ट हे मसल जे असतात खालच्या युरिन ब्लॅडर आणि युट्रस आणि रेक्टमच्या जवळचे, त्यांना स्पाझम असतो त्याच्यामुळे त्यांना कधीकधी वॉक करायला त्रास होतो, तर फिजिओथेरपीची पण गरज असते. डायटिशियनला एंडोमेट्रियोसिस डाएट सांगावी लागते. म्हणून ते मल्टी स्पेशालिटी मिळून त्यांना ट्रीटमेंट करण्याची गरज असते एका पेशंटला. एंडोमेट्रियोसिस नुसता गायनेकॉलॉजिस्टचा फक्त फोकस असतो असं नाही आहे, कारण हे इतर जे सिम्पटम्स असतात त्याच्यात, म्हणजे क्रॉनिक पेन असावं किंवा इंटेस्टाईन्समध्ये प्रॉब्लेम असावा किंवा युरिनमध्ये प्रॉब्लेम असावा, ह्या सगळ्यांची ट्रीटमेंट आपल्याला एकत्र करण्याची गरज असते. कोणाकोणाला हे क्रॉनिक पेन असल्यामुळे मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स पण होऊ शकतात. कारण विचार करा, एका मुलीला खूप पेन होते, सगळे म्हणतात ते होऊन जाईल, निघून जाईल, काहीच नाही आहे, पण त्याला कळते की त्याला किती पेन होते आणि हे जे पेन आपण इग्नोर करायला सांगतोय त्याच्यामुळे त्यांना खूप वेळा डिप्रेशन असणं किंवा त्यांना डॉक्टरही कधीकधी सांगतात सोनोग्राफीमध्ये काहीच दिसत नाही आहे, तुम्हाला काहीच नाही आहे, तुम्ही उगाच सांगतात की तुम्हाला पेन होतं आहे, पण तिला पेन होतं आहे आणि ते सोनोग्राफीमध्ये दिसत नाही आहे. कारण कधीकधी एंडोमेट्रियोसिस 60% लोकांना सोनोग्राफीमध्ये कधीच दिसत नाही, तर त्यांचं पेन इग्नोर करता जातं आणि त्याच्यामुळे त्यांना डिप्रेशन येणं किंवा त्यांना सायकोलॉजिकल मेडिकेशन्स देणं असं पण होऊ शकतो त्यांना. तर जेव्हा एका मुलीला पेन होतं आहे किंवा एका बाईला पेन होतं आहे, त्याची फुल कंप्लीट डायग्नोसिस केल्याशिवाय आपल्याला ते कधीही इग्नोर नाही करायचं असतं. तर एंडोमेट्रियोसिस हॉर्मोन रिलेटेड आहे, म्हणून थोडेफार लाईफस्टाईल चेंजेस त्यांना फरक पडतो, पण मुख्य म्हणजे एंडोमेट्रियोसिस एक इन्फ्लमेटरी कंडिशन आहे. तुम्हाला मी मागे सांगितलेलं की त्याच्यामुळे इंटेस्टाईन्सला पण त्रास होऊ शकतो आणि ज्या पेशंटला एंडोमेट्रियोसिस असतं त्यांना जनरली फुल बॉडीमध्ये इन्फ्लमेशन असतो. इन्फ्लमेशन म्हणजे त्यांना कधी ते जॉईंट पेन असतात, त्यांना ॲलर्जीज खूप असतात, कारण आपला जो इम्युन सिस्टम आहे त्याच्या जरासा प्रॉब्लेम असल्यामुळे हे ग्रोथ होते एंडोमेट्रियोसिस लिजनची. म्हणून त्यांना जॉईंट पेन्स असणं, ॲलर्जीज असणं किंवा त्यांना काहीही खाल्ल्यानंतर पोट अगदी फुगून जाणं, लवकर स्टूल पास करायला झालं म्हणजे संडास करायला लवकर जावं लागतं, हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून डाएटवर एंडोमेट्रियोसिसला खूप कॉन्सन्ट्रेशन करावी लागते. म्हणजे ज्या पेशंटला एंडोमेट्रियोसिस आहे त्यांना आम्ही सांगतो की अँटी इन्फ्लमेटरी डाएट ठेवायची, म्हणजे ज्या ऑलमोस्ट सात्विक फूड म्हणू शकतो आपण, विच इज नॉट, ज्याच्यात जास्त फॅट नसतं किंवा शुगर आणि रिफाईंड प्रोडक्ट्स नसतं, प्रिझर्वेटिव्ह नसते, असे सगळे जेवण केलं किंवा डेअरी प्रोडक्ट्स कमी करायचे, ग्लुटेन कमी करायचं, हे सगळे इन्फ्लमेटरी प्रोडक्ट्स आहेत, ते जर डाएटमध्ये आपण कमी केलात तर जी सूज आहे आतमधली, इन्फ्लमेशन जी आहे ती कमी होते. त्याच्यामुळे त्यांना सिम्पटम्सला त्यांना रिलीफ मिळतं. पण असं एक्सरसाइज केल्यावर पण आपल्याला सूज कमी करता येतं. म्हणून रेग्युलर एक्सरसाइज जर केली तर एंडोमेट्रियोसिसची जी पेन आहे ते पेन टॉलरन्स पण वाढतं, म्हणजे औषधं घ्यायची गरज एवढी नसते, रेग्युलर कार्डिओ एक्सरसाइज करण्याची गरज असते. तर डाएट आणि एक्सरसाइज हे दोन आहेत
हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे एंडोमेट्रियोसिसला ॲक्च्युली देर इज नो क्युअर. म्हणजे एकदा तुम्हाला जर एंडोमेट्रियोसिस चालू झालं आहे तर ते तुमच्याबरोबर राहणार आहे टिल तुमचा मेनोपॉज होत नाही आणि पिरियड संपत नाही. 25% लोकांना पिरियड संपल्यानंतर पण प्रॉब्लेम देऊ शकता एंडोमेट्रियोसिस. कारण जर आपलं वजन खूप वाढलं मेनोपॉज झाल्यानंतर आणि फॅट खूप असेल बॉडीमध्ये तर त्याच्या एस्ट्रोजन हॉर्मोनमुळे हा एंडोमेट्रियोसिस परत वाढू शकतो. तर डेफिनेटली मेनोपॉज किंवा पिरियड संपल्यानंतर तर डेफिनेटली हा एंडोमेट्रियोसिस तुम्हाला त्रास देणारच आहे. तर इमॅजिन एक 20 वर्षाची मुलगी आहे ज्याला ते एंडोमेट्रियोसिसचा पेन चालू झालं आहे आणि तिला आता 30 इयर्स 30 वर्ष ह्याचा फेस करायचा आणि ह्याची सिच्युएशनला मॅनेज करायची गरज असते. म्हणून आपण जे काय करू शकतो ते आपल्याला करायला हवं असतं टू कंट्रोल द सिम्पटम्स आणि मेडिसिनचा जे आपल्याला गरज आहे ते आपल्याला कमी करायची गरज असते. सर्जरी करणं पेन रिलीफसाठी, मेडिसिन्स घेणं त्याची ग्रोथ थांबवण्यासाठी आणि बाकीचे लाईफस्टाईल जे आहे जसं डाएट आणि एक्सरसाइज विल हेल्प टू इम्प्रूव्ह द रिझल्ट. म्हणजे जे आपण औषध देतो आहे त्याचा रिझल्ट इम्प्रूव्ह होणार. क्युअर असं काही नाहीच आहे ह्याला. तर मग आपण जे काय करू शकतो ते आपल्याला करायला हवं असतं एंडोमेट्रियोसिससाठी. ही पिशवी आहे आणि दोन्ही बाजूला बीजकोश असतात आपल्याला. एंडोमेट्रियोसिस म्हणजे पिशवीच्या आतमधल्या गादीसारखे असे ब्लॅक कलरचे रक्तांच्या गाठी पिशवीच्या आजूबाजूला होतात. त्या ओव्हरीजमध्ये सुद्धा होऊ शकतात. त्याच्यात सिस्ट बनवतात त्या आणि पिशवीच्या मागे जे नर्व्ज असतात त्याच्यात जाऊन ते चिटकतात. कधीकधी त्याच्यात इंटेस्टाईनही म्हणजे आपली इंटेस्टाईनही जाऊन तिथे जाऊन जे आपले आतडे असतात ते पण जाऊन तिथे चिटकतात. हे जे रक्तांच्या गाठी निर्माण होतात त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला जेव्हा पिरियड येते तेव्हा खूप पेन होतो. कारण ह्या लिजन्सला पण त्या हॉर्मोनचा इफेक्ट असतो. म्हणजे पिरियड आलं की त्याच्यात पेन चालू होतो पिरियड येण्याच्या आधी आणि पिरियड संपल्यानंतरपर्यंत तो पेन असतो. आणि हा पेन म्हणजे नर्व्सला इन्व्हॉल्व केल्यामुळे त्याच्यामुळे युरिनला पण प्रॉब्लेम होऊ शकतो, लघवी करायला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि स्टूल पास करायला सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. सो आता येणारा मार्चचा महिना एंडोमेट्रियोसिस अवेअरनेस मंथ म्हणतात ह्याला. विश्वमध्ये सगळ्यांना काही काही प्रोग्राम्स करतात सगळ्यांना हे कळवण्यासाठी की जर का तुमच्या घरातल्या कोणा मुलीला खूप पेन होते पिरियडच्या वेळेस जे असहनीय आहे किंवा एक लेडीजला असहनीय पेन होते, काम करता येत नाही, तर त्याची चेकअप करावी आणि त्याची ट्रीटमेंट घ्यावी. कारण हे एंडोमेट्रियोसिस पेन क्रॉनिक झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंटही नसतं. तर दिस इज बेसिकली अवेअरनेस की तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे आणि ज्यांना तुमच्या घराच्या आसपास जे असतील त्यांना जाऊन सांगा की जर पिरियडच्या वेळेस खूप पेन होते किंवा प्रेग्नन्सी राहण्याला त्रास होत असेल तर एंडोमेट्रियोसिसचा एक डायग्नोसिस घेऊन सगळे टेस्ट करून बघून घ्यायला गरज आहे. जर ह्याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर डेफिनेटली आम्हाला ते पोस्ट करा आणि आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये त्यांची उत्तर देऊ. आणि बी हेल्दी अँड स्टे सेफ. थँक्यू.